संकेत हा एक बिघडलेला मुलगा होता, जो नेहमी स्वतःमध्ये व्यस्त असतो आणि त्याला ना घरातील कामात रस असतो ना अभ्यासात. त्याचे वडील आणि त्याची आई खूप मेहनती होते. आपल्या मुलाने चांगले शिकावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असायचे. संकेतच्या बेजबाबदारपणाच्या वागण्यावर ते खूपच नाराज असायचे. पण ते काय करू शकत होते, कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यामुळे जास्त लाड केल्यामुळे तो इतका कदाचित बिघडलेला होता. असे एक दिवस आई म्हणाली की बाबांची आज तब्येत ठीक नाहीये, तर तू त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी माझ्यासोबत चल, कारण मलाही थोडे आज अस्वस्थ वाटत आहे. तर त्यावर संकेत म्हणतो की नाही आई, आज मी माझ्या मित्रांसोबत फिरायला जाणार आहे. तो प्लॅन आहे, तर तो मी रद्द करू शकत नाही. त्यावर आई म्हणते, बेटा, तू एक दिवस फिरायला गेला नाहीस तर काय होईल? बरं, ठीक आहे, एक काम कर, मला डॉक्टरांकडे सोड, मग तू तुझ्या मित्रांसोबत फिरायला जाऊ शकतोस. संकेत बोलतो, नाही, मी माझ्या मित्रांना खूप वेळ थांबायला लावू शकत नाही. मी एक काम करतो, मी तुमच्यासाठी कॅब बुक करतो आणि तुम्ही जा. असे सांगून रागाने बोलत संकेत तेथून निघून जातो. पण आईच्या मनात एक वेदना कायम राहते की आज तिच्या मुलाने तिला गरज असताना सोबत दिली नाही. अशा स्थितीत ती मनात विचार करते की मला मुलगी असती तर ती नक्की आली असती, आणि आपला मुलगा हे आता असे करत आहे आणि सून आली तर तो काय करणार, या विचारातच ती दवाखान्यात जायला निघाली. मध्यरात्रीच्या सुमारास आई उठते तेव्हा तिला अंधारात एक कार थांबलेली दिसती, जिथून संकेत बाहेर येत असतो. एवढ्या रात्री संकेतला घरी येताना पाहून आईला एक विचित्र भीती वाटू लागते. ती दरवाजा उघडते. बाहेर पडताच तिला संकेत दारूच्या नशेत दिसतो. आई विचारते, आज तू दारू प्यायलास का? हो, जाऊ दे. आता मित्रांच्या सांगण्यावरून मी थोडे प्यायलो तर काय झालं? आई-वडिलांना समजायला वेळ लागला नाही की संकेत आता चुकीच्या मार्गावर जात आहे आणि त्याला परत आणणे इतके सोपे नव्हते. पण तरीही ते त्याचे मन राखण्याचा प्रयत्न नेहमीच करत होते. त्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी नेहमीच धडपड करत होते. त्यासाठी ते कधी त्याला बाहेर फिरायला घेऊन जायचे तर कधी खरेदीसाठी जायचे. पण संकेतला त्यांच्यासोबत जायची अजिबातच कधी इच्छा नसायची. उलट तो त्यांच्या मित्राला फोन करून त्यांच्यासोबत जायचा. संकेतने कधीच आपली जबाबदारी दाखवली नाही, ना आपल्या आईवडिलांबद्दल ना नातेवाईकाप्रती. अशा स्थितीत संकेतच्या आईवडिलांना प्रत्येक वेळी दुःख होत होते. संकेतचे हे बेजबाबदारपणाचे वागणे दिवसेंदिवस वाढतच चाललेले होते. असेच काही महिन्यानंतर संकेत फास्ट बाईकवरून जात होता आणि त्याला घाई होती, कारण त्याला लवकरच त्याच्या मित्रांना भेटायचे होते. हॉर्न वाजवून पुढे जावे हेच समजत नसल्याने समोरून येणाऱ्या गाडीने त्याचा भयंकर अपघात झाला. त्यानंतर त्याच्या मित्राचा फोन आला, आंटी, मी संकेतचा मित्र बोलत आहे, त्याचा अपघात झाला आहे, तुम्ही सगळे लवकरात लवकर दवाखान्यात या, त्याच्या जीवाला धोका आहे. हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमिनीत सरकली, कारण आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी होता. पण ते मोठ्या हिमतीने दोघेही दवाखान्यामध्ये पोहोचतात तेव्हा तेथे संकेत बेशुद्ध अवस्थेत असतो, गंभीर जखमी झालेला असतो. जर त्याला लवकर शुद्ध आली नाही तर त्याला आपला जीव गमवावा लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा वडील विचार करू लागले, अरे देवा, हे काय केलंस? हा माझा जीव आहे, माझ्या म्हातारपणाचा आधार आहे, त्याला काही झालं तर आपलं कसं आणि काय होईल? त्यानंतर सुमारे काहीच तासांनंतर संकेत शुद्धीवर येतो आणि 2 आठवड्यात त्याला डिस्चार्ज देखील दिला जातो, जेथे त्याचे 2 पाय फ्रॅक्चर झाले होते आणि तो त्याच्या बेडवर पडलेला होता. त्याची आई त्याची पूर्ण काळजी घेत होती, तर वडील बाहेरचे कामे पाहायचेत, जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला हवी आणि बाईक चालवण्याचा विचारही करू नका असे डॉक्टरांनी कडक शब्दात सांगितलेले होते. पण तरीही संकेत आईला बोलतो, आई, मला इथे पडून कंटाळा आला आहे, आता मी कोठेही बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून तू माझ्या मित्रांना येथे बोलव, ते लोक आले तर मला खूप आनंद होईल, बरे वाटेल. यावर आई बोलते, ठीक आहे बेटा, मी कॉल करते. आणि संकेतच्या घरून फोन येत असल्याने
पाहिल्यावर मित्रांनी फोन उचलला नाही. त्यांना वाटलं की संकेतला पैशाची गरज आहे किंवा काहीतरी मदत हवी आहे आणि म्हणून तो फोन करत आहे. तर कोणाला वाटले की त्याला आणखीन काही वस्तू लागेल म्हणून तो फोन करत आहे. आणि अशा प्रकारे सर्वजण वेगवेगळे बहाणे करू लागले आणि कोणालाही संकेतला भेटायचे नव्हते. मित्रांचे हे असे वागणे पाहून संकेत बोलतो, आत्ता मला समजलं आहे की माझ्या मित्रांना माझी मैत्री आता नको आहे. कारण त्यांना तो मित्र हवा होता जो त्यांच्या इच्छेनुसार पैसे खर्च करायचा आणि त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा. मी त्यांच्यावर हजारो रुपये खर्च केले आहेत आणि आज जेव्हा मला त्यांची गरज आहे तेव्हा कोणीही माझ्याकडे येत नाही. त्यावर वडील म्हणतात, बेटा आता वाईट वाटून घेऊ नकोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. आम्ही तुझे मित्र होऊ. आम्ही तुझे पालकसुद्धा आहोत. तुला काही सांगायचे असेल, बोलायचे असेल तर आमच्यासमोर तू तुझ्या भावना व्यक्त कर. तुझे बोलणे आम्ही एक मित्र म्हणूनच ऐकून घेऊ. हे संकेत ऐकून म्हणतो की आजपर्यंत मी तुम्हा सर्वांना दुखावलं आहे आणि तुमच्या भावनांचा देखील कधीच कदर केला नाही. पण मी विसरलो होतो की जोपर्यंत मी माझ्या आईवडिलांची काळजी घेत नाही तोपर्यंत देवही माझी काळजी घेणार नाही. माझ्या चुकीबद्दल मला माफ करा. आता माझ्यासाठी तुमच्यापेक्षा महत्त्वाचे असे कोणीच यापुढे नसेल. आई म्हणते, अहो बघा ना, माझा मुलगा अचानक कसा हा मोठा झाला आहे. हे सांगताना आईवडिलांच्या आणि संकेतच्या डोळ्यात देखील अश्रू येतात. जेथे आता आपल्या मुलाला नवीन मार्ग सापडलेला आहे आणि तो आपल्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो या विचाराने आईवडिलांना आनंद होतो. तेव्हा संकेतच्या डोळ्यात पाणी आले होते, कारण की त्याने आपल्या देवासारख्या आईवडिलांना इतकी वर्ष त्रास दिला होता. त्यांची किंमत ठेवली नव्हती. त्यानंतर आईवडिलांनी पूर्णपणे व्यवस्थित संकेतची सेवा केली, काळजी घेतली आणि आता तो पूर्वीपेक्षा खूप चांगला झाला आहे. त्याने ठरवले आहे की कॉलेज संपताच तो नोकरी शोधणार आहे आणि आईवडिलांना कोणतेही काम करू देणार नाही. तर हे अगदी बरोबर आहे. अनेक वेळा आपण आपल्या पालकांना कसे वाटते याची पर्वा न करता दुखावतो. त्यांना नकळत त्रास देत असतो. आपल्या आयुष्यात कितीही बाहेरचे लोक किंवा मित्र आले तरी आपल्या पालकांसारखी काळजी आणि प्रेम इतर कोणीही कधीही करू शकणार नाही. म्हणून नेहमीच आपल्या पालकांची काळजी घ्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा आदर नेहमीच करत राहा. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.